नमस्कार। शिरूर लोकसभेचे काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जोगेंद्र कवाडे गट RPI व इतर मित्रपक्ष यांचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रचार दौरा उद्या म्हणजे 8 तारखेला जुन्नर तालुक्यामध्ये आहे। सकाळी 8 वाजल्यापासून गुंजळवाडीपासून सुरुवात होणार आहे। संपूर्ण मीना खोऱ्यामध्ये दिवसभराचा प्रचार दौरा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता जुन्नर शहरामध्ये शंकरपुरा पेठ इथे भव्य सभेचं आयोजन केलेलं आहे। 8 तारीख म्हणजे उद्याच सोमवारी संध्याकाळी 8 वाजता आपण सर्वांनी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचे, तसेच दिलीप वळसे पाटील साहेबांचे, मंगलदास बांदल साहेबांचे, त्याचबरोबर नवीनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले आदरणीय गणपतराव फुलोडे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी जुन्नर शहरामध्ये शंकरपुरा पेठ इथे संध्याकाळी 8 वाजता उपस्थित राहावे ही नम्र विनंती। डॉक्टर अमोल कोल्हे यांना पूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहेत। लोकांच्या पसंतीमध्ये पवार साहेबांचा हा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने मनात त्यांना पटलेला आहे आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना जर न्याय द्यायचा असेल तर डॉक्टर अमोल कोल्हेंशिवाय पर्याय नाही हे सर्वांनी ओळखलेलं आहे। त्यातल्या त्यात जुन्नर तालुक्यातला हा सुपुत्र असल्यामुळं जुन्नर तालुक्यामधून हा आमच्या जुन्नर तालुक्यातला सुपुत्र आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर बरोबर आहेच, पण इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यातली मंडळी पण डॉक्टर साहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देताना आपल्याला दिसून येत आहेत। कारण यंदाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे। शिरूर लोकसभेमध्ये खासदार पाठवत असताना आपल्या जुन्नर तालुक्यातला सुपुत्र हा दिल्लीच्या दरबारात जाणार आहे याचा आनंद तमाम जुन्नर तालुक्यातल्या सर्व आम जनतेमध्ये तो पसरलेला आहे। म्हणून इथला नोकरदार असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल, शिक्षक असेल, सर्वसामान्य जो काही कार्यकर्ता असेल, सगळ्याच पक्षांचा यांनी डॉक्टर साहेबांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जेव्हा गावोगावी जातो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे। या विद्यमान खासदारांच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये निष्क्रियतेबाबतीत अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसून येत आहेत, पण मला वैयक्तिकरित्या त्यांच्यावर काही टीका करायची नाही, इतर पक्षांवरही मी काही बोलू इच्छित नाही। पण डॉक्टर साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी उद्या 8 वाजता म्हणजे सोमवारी संध्याकाळी 8 वाजता शंकरपुरा पेठ इथे मोठ्या संख्येने त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावं एवढीच नम्रपणे विनंती करतोय। काँग्रेस आयचे आमचे नेते आदरणीय मारुती शेठ वायाळ, काळूदादा शेळकंदे, जुन्नर शहराचे आमचे अध्यक्ष पापा शेठ खोत, त्याचबरोबर महिला अध्यक्ष आरतीताई ढोबळे, आमचे उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार, गटनेते दिनेश भैया दुबे, फिरोजभाई पठाण, मुन्नाभाई सय्यद आणि इतर सर्व आमचं राष्ट्रवादी युवक संघटनेमधले आणि संघटनेमधले इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने गेले 2-3 दिवसापासून शहर आणि परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येने फिरत आहेत। घरोघरी तेव्हा जे जातात तेव्हा महिलांचा, वृद्धांचा, तरुणांचा त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहेत याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपला तो दिसून येत आहेत। त्याचबरोबर अजिमबाई असतील, आमचे सुनील भाऊ ढोबळे असतील, अमर हांडे असेल आणि सर्वच आमचे तरुण कार्यकर्ते, त्याचबरोबर काँग्रेस आयचे जुन्नर शहराचे नेते आदरणीय अंबर सिंग परदेशी असतील, यांनी खूप मोठ्या मेहनतीने ह्या 2-3 दिवसाचा दौरा केला। त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेला मी विनंती करतो की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विचार ऐकण्यासाठी 8 तारखेला म्हणजे उद्या सोमवारी संध्याकाळी 8 वाजता शंकरपुरा पेठ इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।